शिक्षण क्षेत्रातनं काहीशी धास्ती वाढवणारी, चिंता वाढवणारी आणि संताप आणणारी बातमी सविस्तरपणे बघूया. तर बातमी अर्थातच आहे देशाच्या भवितव्याशी खेळणाऱ्या नियोजन शून्यतेसंदर्भातली, कारण ढिसाळ कारभार आणि यंत्रणेचा कुचकामीपणा पुन्हा एकदा समोर आलाय. देशामध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट प्रवेश परीक्षा अखेर रद्दबातल करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. 3 मे रोजी झालेल्या परीक्षेचा पेपर 42 तास आधीच फुटल्याचं समोर आलं. त्यामुळे जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य पुन्हा एकदा टांगणीला लागलंय. 2024 मध्ये नीटचा पेपर फुटल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर आता विरोधकांनी केंद्रावर जोरदार तोंडसुख या निमित्ताने पुन्हा एकदा घेतलेला आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग, स्वप्न भ्रष्ट व्यवस्थेने चिरडून टाकलंय असे ताशेरे राहुल गांधींनी ओढले. धक्कादायक बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा पेपर फुटल्याचं समोर आलं. नाशिकनंतर हरियाणा आणि देशाच्या इतर भागात हा पेपर पोहोचला. यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर वाऱ्यासारखा व्हायरल झालाय आणि आता ही परीक्षाच रद्द करण्याचं जाहीर झालंय. तर नीटच्या पेपर फुटीचा हा प्रवास नेमका कसा होता, काय घडलं नेमकं बघूया. जयपूरमधनं ह्याचे महत्वाचे धागेदोरे समोर आलेले आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये एक प्रमुख सूत्रधार बघायला मिळाला. नाशिकमधल्या एका व्यक्तीचा याच्यामध्ये मोठा हात आहे असं बोललं जाते, तशी चर्चा आहे. मग तामिळनाडू, त्यानंतर केरळ, तिकडेही पेपर फुटीची बातमी आली. केरळमधून मग हरियाणा, बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर. तर जयपूर, नाशिक, तामिळनाडू, केरळ, हरियाणा, बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर अशा 8 राज्यांमध्ये हा पेपर फुटीचा प्रकार जो आहे तो पसरताना बघायला मिळाला. दरम्यान नीटच्या पेपर फुटीचं हे नाशिक कनेक्शन समोर आलंय, त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. नीट पेपर लीकची सुरुवात जयपूर इथे पेपर तयार केल्या जाणाऱ्या एजन्सीमधून झाली अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर देशात सर्वात पहिला पेपर नाशिकमध्ये फुटला. या प्रकरणी नाशिकमधील 30 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. शुभम खैरनार या संशयित तरुणाची सध्या चौकशी सुरू आहे. तर आपला मुलगा निर्दोष सुटेल असा विश्वास शुभमच्या वडिलांनी आता व्यक्त केलाय. सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती. आरोपीने त्याचा वेश बदललेला असल्यामुळे, केस कापलेले असल्यामुळे त्याला सुरुवातीला माहिती मिळत नव्हती. परंतु तांत्रिक कौशल्य आणि पोलिसांनी जिकिरीने तपास करून युनिट 2 क्राईम ब्रांचच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आरोपीला देण्यात येणार आहे. तर नाशिकमध्ये पोलिसांनी काय काय कारवाई केली आपण पाहूया. नाशिकमधील 30 वर्षीय शुभम खैरनार हा पोलिसांच्या ताब्यात आहे. शुभम खैरनार BAMSचं शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली. शुभम नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातला रहिवासी आहे. तर राजस्थान CBI कडनं मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली. शुभम खैरनारला नाशिकच्या इंदिरानगर परिसरातनं ताब्यात घेण्यात आलं. तर शुभम खैरनारचा पेपरफुटी प्रकरणाशी कोणताही संबंध नाही असा दावा त्याच्या वडिलांनी केला. देशभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. त्यामागचं कारण जे आहे ते नीटचा पेपर लीक झाल्याचं आणि या पेपर लीक प्रकरणामध्ये नाशिकच्या नांदगावमधील शुभम मधुकर खैरनार हे एक नाव अग्रक्रमाने पुढे येते. आपल्या सोबत बोलण्यासाठी शुभमचे पालक आहेत. तर काय सांगाल, असं कळतंय की आपल्या मुलाचा जो पेपर जो होता नीटचा तो लीक केल्यामुळे हे पेपर भरती रद्द झाली. त्याचा काही हात नसावा, कारण त्याला दर महिन्याला आपण इथनच पैसे पाठवायचो आणि तसं दर महिन्याला तो दररोज त्याचा फोन व्हायचाच. आज प्रॅक्टिसला आहे, हॉस्पिटलला आहे आणि तो नाशिकमध्येच असल्या कारणाने बाहेरचा त्याचा काही संबंध नव्हता आणि ह्या प्रकरणात त्याचा काही संबंध असू शकत नाही. शुभम सध्या काय करतोय, मागील किती दिवसापासून आपण ते सांगतोय? मागील 6 महिन्यापासून तो नाशिकला प्रॅक्टिस करतोय. कसली प्रॅक्टिस करतो? तो BAMS मधल्या काळात सुट्टी असल्यामुळं, पेपरला टाइम असल्यामुळे तो प्रॅक्टिस करत होता नाशिकला. बरं. तर भोपाळशी काही त्याचा संबंध आलेला होता का? नाही, भोपाळशी नाही. त्यात सिहोरला कॉलेजला त्याचं. बरं. सिहोरला कॉलेजला असल्यामुळे तो आता मधल्या काळामध्ये प्रॅक्टिससाठी नाशिकला आला होता. नीट पेपर संदर्भातली काही त्याच्याशी बोलणं झालेले होते किंवा पेपरच्या संदर्भातले काही प्रकरण माहिती होतं? नाही, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही.
कारण तो प्रॅक्टिस करत होता ना इथं नाशिकला. देशभरात जी महत्वाची परीक्षा म्हणून मानली जाते नीटची, यामुळे 23 लाख मुलांची जी आहे ती परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. 23 लाख मुलांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे. यामध्ये शुभमला जबाबदार धरण्यात येते. काय तुम्हाला प्रतिक्रिया, काय तुम्हाला काय नाही, वाटतं? तो असं काही करू शकत नाही. कारण तो ज्यावेळेस आपण त्याला संपर्क करायचो तो नाशिकला प्रॅक्टिसला असायचा हॉस्पिटलला, किंवा मग सायंकाळी घरी असायचा. त्याच्यामुळे त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही. गेली 6 महिने तो नाशिक येथे BAMS ची प्रॅक्टिस करतोय. त्याचा या प्रकरणाशी संबंध असणार नाही असे त्याचे पालक मधुकर खैरनार यांनी आपल्याशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे. संदीप जेजूरकर, ABP माझा, नांदगाव, नाशिक. दरम्यान नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला काही सवाल केलेत. कोणत्या नेत्यांनी नेमके काय मुद्दे मांडलेत आपण जाणून घेऊया. नीटच्या परीक्षेमध्ये जी घटना घडली त्याचा जाहीर निषेध आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. कारण एक आई म्हणून पण मी तुम्हाला सांगते की, आणि तुम्ही सगळे पालक आहात, की प्रत्येकाच्या आयुष्यात ते KG to PG प्रत्येक वर्षी परीक्षा, ॲडमिशन ह्याच्यात आई वडील किती आटापिटा करून, त्रास घेऊन, कष्ट करून त्या मुलांसाठी मेहनत करत असतात. आणि नीटची जी लेवल आहे ती तर आयुष्यातली सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट तुमच्या करिअरचा आहे. आणि हा पेपर जर फुटू शकतो तर काय बोलायचं या सरकारबद्दल. म्हणजे दुर्दैव आहे आणि पूर्णपणे त्या यंत्रणेचं अपयश आहे. सरकार चलाना कोई आसान काम नहीं है. सरकार चलाना बहुत मुश्किल काम है. जिन लोगों से एक पेपर ठीक से नहीं होते बिना लीक करवाए, वो सरकार क्या चलाएंगे. मिले हुए हैं ये लोग. इट इज अ केस ऑफ कंप्लीट कल्यूजन. लाखों करोड़ों बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ किया जा रहा है. उन सब बच्चों के साथ मेरी संवेदनाएं हैं और मैं उन सब बच्चों को बोलना चाहता हूं कि सड़कों के ऊपर उतरना पड़ेगा. ये सरकार केवल और केवल जन आंदोलन की भाषा समझती है और केजरीवाल आप लोगों के साथ है. कहां गया प्रधानमंत्री का वो मन की बात. बच्चों को बोल रहे थे कि टेंशन मत लो. अब वो बच्चों को क्या जवाब देंगे प्रधानमंत्री कि माँ बाप लाखों रुपया इस ये जो कोचिंग सेंटर्स में बर्बाद कर दिए, उन पर क्या गुजर रही होगी, उन गरीब बच्चों के ऊपर जो ख्वाब देखते हैं कि नीट का एक एग्जाम को क्वालिफाई करें. बीजेपी को जवाब देना पड़ेगा. प्रधानमंत्री जवाब दे, शायद प्रधानमंत्री एक और मन की बात कर देंगे उनके लिए, उतना ही होगा. मगर वो बच्चे बच्चियां तो आज उनका दिल टूटा हुआ है. उनके माँ बाप के पास अब समझ में नहीं आ रहा है कि वो क्या करें, कैसा करेंगे. तर नीट परीक्षेचा पेपर पुन्हा होणार असल्यानं विद्यार्थ्यांनी आता संताप व्यक्त केलाय. विद्यार्थ्यांची काय मत आहेत याबद्दल बघूया. कि अभी हम लोग ने एग्ज़ाम दिया एंड देन उसके बाद से फिर से पेपर देना पड़ रहा, तो हमारी 3 साल की पूरी मेहनत वेस्ट हो जाती है. आता मी यावर्षीच परीक्षा दिली नीटची आणि मी रिपीट करत होते यावर्षी. सो माझा पेपर खूप चांगला गेला, पण आता मला परत द्यावं लागतं. ते खूप रिस्की सिच्युएशन आहे. जाईल चांगलं, नाही जाणार काही सांगता येत नाही. आणि आय डोंट हॅव वन मोर चान्स, कारण मी तर रिपीट केलं होतं. सो मी परत देऊ शकतच नाही. लाईक देयर इज नो वे. हमारे लिए बहुत डिफिकल्ट हो गया है. हम बहुत अनप्रिडिक्टेबल बन चुका है कि हमें पता नहीं है अब नेक्स्ट ईयर कैसा पेपर आएगा, हम कैसे उसकी तैयारी करें, क्योंकि अब दोनों एक्सट्रीम्स देख ही लिया है और अब री नीट भी देख रहे हैं, तो वी आर नॉट श्योर नाउ. एक नीट देण्यामध्ये आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो म्हणजे मेंटल आपल्याकडे एक स्ट्रेंथ असली पाहिजे. आणि आपल्याला थोडंसं एक काय म्हणतात त्याला स्ट्रेसला आपण थोडं टॉलरेट करता आलं पाहिजे ना आपल्याला. पण असं एकदा झाल्यानंतर, दोनदा झाल्यानंतर आपल्याला ती स्टेटस म्हणजे आपल्या मानसिक स्थिती बिघडून जाते. मेजॉरिटी ऑफ स्टूडेंट्स जो नीट का एग्जाम देते हैं और क्वालिफाई करते हैं, उसमें से फ्रेशर्स बहुत कम होते हैं और रिपीटर्स बहुत ज़्यादा होते हैं. तो वो बच्चा जिसने 2 साल रेगुलर पढ़ाई की, फिर गैप लिया साल, 2 साल, 4 साल का, अब उसको जब ये मालूम पड़ेगा कि एग्ज़ाम पोस्टपोन हो गया या कैंसिल हो गया या फिर से होने वाला है, उसकी उस तकलीफ का जिम्मेदार, जैसे मैंने बोला कि क्रेडिबिलिटी का बहुत ज़्यादा इशू है इंडिया में. और एक एग्जाम्पल सेट करना चाहिए कि इन फ्यूचर लोग डरे ऐसा कुछ भी काम करने से, क्योंकि आप फ्यूचर की बात करते हैं, बच्चों को पढ़ाने की बात करते हैं और आप फ्यूचर के साथ ही खेल रहे हैं, सिस्टम खेल रहा है. आणि आता दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी आहे ती पंतप्रधान मोदींच्या आवाहनासंदर्भातली. कारण गेल्या 48